मासा तयार झाला की लगेच तव्यातून ताटात आणि ताटातून पोटात गेलाच पाहिजे. तर आज घेऊन आलोय अशीच एक फिश फ्रायची रेसिपी. नमस्कार मंडळी, वेलकम टू कुक विथ मोडक्स, जिथे स्वयंपाक होतो सहज आणि चव मिळते खास. तर मंडळी, चला बनवूया रवा फिश फ्राय. स्क्रीन पॉज करून समोर दिलेले सगळे मसाले काढून घ्या. आपण लाल मिरची पेस्ट मध्ये आलं लसूण पेस्ट मिक्स करून घेऊया. त्यासोबतच त्यामध्ये मीठ घालून घेऊ, धने पावडर, लाल तिखट म्हणजेच मिरची पावडर आणि गरम मसाला पावडर. आता हे सगळं मिश्रण छानपैकी हातानेच मिक्स करून घ्या. यामध्येच कसुरी मेथी सुद्धा मिक्स करून घ्या. हे मिश्रण सगळं एकजीव झालं पाहिजे. थोडंसं पाणी घालून घेऊ, म्हणजे ते स्प्रेड व्हायला हेल्प करेल. आता हे मिश्रण माशावरती लावून घेऊ. माशाला आधीच आपण हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण व्यवस्थित लावून घेऊ माशाला. आतमध्ये वगैरे सुद्धा स्टफ करूया. तर अशा प्रकारे सगळ्या माशांना हे मिश्रण लावून घेऊ आपण. आता आपण रवा आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण मीठ आणि लाल तिखट मिक्स करून घेऊ. याने काय होतं, जी स्किन आहे ती सुद्धा एकदम फ्लेवरफुल होती. एका पॅन मध्ये तेल घेऊया. शॅलो फ्राय करता येईल इतकं तरी तेल आपल्याला लागेल. आता आपल्या एक एक माशाला व्यवस्थित रवा आणि तांदळाचे पीठ लावून घेऊया. तुमच्या तव्यात जितके मासे एका टायमाला बसतील तेवढे तुम्ही एकत्रच रवा लावून घ्या. या आता मासा तळून घेऊया. आपला मासा एका साईडने तयार झाला की त्याला पलटून पुन्हा 3 ते 4 मिनिटं आपण तळून घेऊया. जर तुम्हाला वेळेचा अंदाज नसेल तर खाली जे बबल्स येत आहेत ते कमी होतोपर्यंत तुम्ही तुमचा मासा तळू शकता. ते एक इंडिकेशन असतं की तुमचा मासा आतून शिजलेला आहे.
तर मंडळी, जसं मी सुरुवातीला म्हणालो, मासा तळून झाला की लगेच तव्यातून ताटात आणि ताटातून पोटात गेलाच पाहिजे. आपला रवा फिश फ्राय तयार आहे. या जेवायला. मंडळी, हा फिश फ्राय तुम्ही नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये आम्हाला सांगा. तसंच लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आम्ही तुमच्या कमेंटची वाट पाहतोय.